हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जी रेल्वे फार्मासिस्ट 2024 ची वॅकन्सी येणार आहे मित्रांनो, त्याचं सिलेबस काय आहे ते आपण डिस्कस करणार आहेत. औषध निर्माण अधिकारी म्हणजेच मित्रांनो फार्मसी ऑफिसरचा जो सिलेबस आहे तो आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत. मित्रांनो, आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी इलिजिबिलिटी सांगितलेली आहे. इथे डिप्लोमा स्टुडंट आणि डिग्री स्टुडंट दोन्ही अप्लाय करू शकणार आहेत मित्रांनो. आणि मित्रांनो, जर पॅटर्न बघितला तर हा आता पॅटर्न आपण बघू इथे कसा पॅटर्न आहे. तर मित्रांनो, 70 क्वेश्चन हे आपले टेक्निकलचे म्हणजे फार्मसीचे असणार आहेत आणि बाकी जे 30 क्वेश्चन असणार आहेत मित्रांनो ते असणार आहेत नॉन टेक्निकलचे. आणि मित्रांनो, ही सेंट्रल लेवलची एक्झाम असल्यामुळे याच्यामध्ये कोणतं नॉन टेक्निकल येईल? जनरल अवेअरनेस, जनरल अर्थमॅटिक आणि जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग, हे जे 4 पॉइंट आहेत यामध्ये 3 पॉइंट ह्याच्यावर फक्त 10 क्वेश्चन असतील. जनरल अवेअरनेसवर 10 क्वेश्चन असतील आणि जनरल सायन्स म्हणजे 10वी पर्यंत जे तुमचं सायन्स असणार आहे त्यावर 10 क्वेश्चन, असे 30 क्वेश्चन नॉन टेक्निकल. आणि मित्रांनो, 70 क्वेश्चन जे असतील ते टेक्निकल म्हणजेच फार्मसी सिलेबसवर. तर मित्रांनो, आता आपण सिलेबस डिस्कस करू की सिलेबस कसा असणार आहे, कोणते कोणते पॉइंट फार्मसीच्या सिलेबस मधले या एक्झामसाठी असणार आहेत. इथे बघू शकता, फार्मसी ग्रेड 3. तर मित्रांनो, याच्यामध्ये मी ज्यावेळेस डिटेल स्टडी करत होतो सिलेबसला, तर असं आहे की फार्मसीचा सर्व सिलेबस यामध्ये आहे. तुम्ही जर आता झेडपीचा किंवा सार्वजनिक आरोग्य विभागाचा दुसरा जर सिलेबस बघितला तर त्यामध्ये, किंवा ड्रग इन्स्पेक्टरचा सिलेबस बघितला तर त्यामध्ये सर्व फार्मसीचा सिलेबस नाहीये. म्हणजे डिग्री डिप्लोमा लेवलचा जो काही फार्मसीचे सब्जेक्ट असतील सर्व याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. तर त्याच्यामध्ये आपण बघू ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी म्हणजे तुमचा एचएपी इथे इन्क्लूड झाला. आणि फार्मास्युटिकल अनालिसिस हा आहे, फार्मास्युटिक्स आहे, फार्मास्युटिकल इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे मित्रांनो, रिमेडियल बायोलॉजी ऑब्लिक रिमेडियल मॅथमॅटिक्स, हे दोन्ही पण याच्यात इन्क्लूड आहेत मित्रांनो. नंतर फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे. नंतर मित्रांनो तुमची बायोकेमिस्ट्री असणार आहे, पॅथोफिजिओलॉजी असणार आहे, कॅम्प्युटर ऍप्लिकेशन इन फार्मसी असणार आहे. नंतर मित्रांनो इन्व्हायरमेंटल सायन्स असणार आहे, फिजिओलॉजिकल फार्मास्युटिक्स असणार, फिजिकल फार्मास्युटिक्स असणार आहे. तर मित्रांनो, आता इथे सर्व फार्मसीचे सब्जेक्ट दिलेले आहेत. तर मित्रांनो, अभ्यास करताना यावर जे पार्ट आहेत यावर मित्रांनो सिंपल क्वेश्चन आलेले असतात. जे काही तुमची आरआरबीची फार्मसीची एक्झाम होणार आहे सर्व टॉपिकवर एक एक क्वेश्चन तर असणार आहे फिक्स. एक एक कोलॉजीवर जास्त असतील, सुटिक्सवर जास्त असतील, पीजेवर जास्त असतील, फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सवर. पण मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जो काही टेक्निकलचा सिलेबस म्हणजे आपला फार्मसीचा सिलेबस आहे त्यावर मित्रांनो क्वेश्चन सिंपल येतात. म्हणजे इंट्रोडक्शन पार्टवर क्वेश्चन असतील, म्हणजे फार्माकोकायनेटिक, डायनामिक, बायोअवेलेबिलिटी म्हणजेच काय, क्लासिफिकेशन वर विचारतात क्वेश्चन, ऍडव्हर्स इव्हेंट वर क्वेश्चन विचारतात, म्हणजे सिंपल पार्टवर क्वेश्चन विचारतात. नंतर मित्रांनो बघा इथे फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग असेल, फार्मास्युटिकल मायक्रोबायोलॉजी असेल, मेडिसिनल केमिस्ट्री असणार आहे मित्रांनो, फार्माकोलॉजी असणार आहे, हा एकदम IMP असणार आहे, याच्यावर 4-5 क्वेश्चन 100% येणार आहेत. नंतर मित्रांनो फार्माकॉग्नसी पण याच्यात असणार आहे, फायटोकेमिस्ट्री असणार आहे, इंडस्ट्रियल फार्मसी असणार आहे. नंतर महत्वाचा सब्जेक्ट मित्रांनो फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स असणार आहे, हर्बल ड्रग अँड टेक्नॉलॉजी असणार आहे, बायोफार्मास्युटिक्स, फार्माकोकायनेटिक, फार्मास्युटिकल बायोटेक्नॉलॉजी, क्वालिटी अश्युरन्स, instrumental method of analysis, pharmacy practices, novel drug delivery system, biotasis and research methodology, social and prevention pharmacy, pharma marketing management, pharmaceutical regulatory science, pharmacovigilance असणार आहे, quality control and standard of herbals, computer aided drug design, cell and molecular biology, cosmetic science, experimental pharmacology, advanced instrumentation technique, dietary supplement and nutraceuticals. मित्रांनो, तुमचा जो डिप्लोमाचा सिलेबस आहे त्याच्यापेक्षा हा खूप जास्त सिलेबस या RRBच्या सिलेबस मध्ये आहे. पण मित्रांनो, डिप्लोमा लेवलच्या स्टुडंटनी घाबरायचं काहीही ते कारण नाहीये. कारण असं आहे की क्वेश्चन हे जे असणार आहेत मित्रांनो सर्व सिंपल क्वेश्चन असणार आहेत. यामध्ये तुम्हाला डीप असं स्टडी बायोटेक्नॉलॉजी
किंवा हे जे न्यूट्रास्युटिकल असतील, नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, याचं डीप मध्ये स्टडी करण्याची गरजच नाहीये. कारण मित्रांनो 70च क्वेश्चन येणार आहेत. त्यामध्ये मित्रांनो जास्तीत जास्त क्वेश्चन हे फार्माकोलॉजीवर असतात, फार्मास्युटिक्सवर असतात, जे मेन आपले कोर सब्जेक्ट आहेत. फार्माकॉग्नसी असेल, ह्या मेन सब्जेक्टवर क्वेश्चन येणार आहेत. आणि मित्रांनो इंट्रोडक्शनरी पार्ट जे असतो, अदर जे सब्जेक्ट आहेत त्याचा इंट्रोडक्शनरी पार्ट तुम्ही करून घ्या. आणि मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला याचे टार्गेटेड एमसीक्यू क्वेश्चन पण भेटणार आहेत. तर मित्रांनो आता आपला नॉन टेक्निकलचा सिलेबस काय असणार आहे RRB फार्मासिस्ट एक्झामसाठी ते बघू. तर मित्रांनो नॉन टेक्निकलचे जे काही 30 क्वेश्चन असणार आहेत ते एका बिटवर 10 क्वेश्चन असणार आहेत, राईट. तर ते कोणत्या पॉइंटवर असणार आहेत हे आपण डिस्कस करू. आपण पहिल्यांदा जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग वर कोणते पॉइंट असतील ते बघू. एनालॉजिक्स, अल्फाबेटिकल आणि नंबर सिरीज, कोडिंग अँड डिकोडिंग, मॅथमॅटिकल ऑपरेशन्स, रिलेशनशिप्स, सिनोजिझम, जम्बलिंग, डायग्राम, डाटा इंटरप्रिटेशन अँड सफिशियन्सी, कन्क्लुजन अँड डिझाईन्स, मेकिंग, सिमिलॅरिटीज, डिफरन्सेस. नंतर मित्रांनो अनालिटिकल रिझनिंग, क्लासिफिकेशन, डायरेक्शन्स, स्टेटमेंट, आर्ग्युमेंट्स अँड अजम्पशन्स. मित्रांनो जे खूप सारे पॉइंट यामध्ये बी असणार आहेत जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग वर. पण ह्याच्यावर मित्रांनो फक्त 10 क्वेश्चन असणार आहेत. तुम्ही टेक्निकलचा व्यवस्थित केला आणि ह्याच्या मित्रांनो तुम्हाला थोडेफार कन्सेप्ट रिझनिंगची माहिती असतील तर तुमचा आरामशीर यामध्ये रिझल्ट लागू शकतो. आणि मित्रांनो नंतरचा पॉइंट आहे जनरल अर्थमॅटिक्स. तर मित्रांनो जनरल अर्थमॅटिक मध्ये नंबर सिस्टीम, बोर्डोमास रूल असेल मॅथमॅटिक्सचा, डेसिमलचा असेल, फ्रॅक्शन असेल, LCM असेल, HCF असेल, रेशो, प्रपोर्शन, पर्सेंटेज, मेजरमेंट, वर्क अँड टाइमचा असेल, टाइम अँड डिस्टन्स, सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, इंटरेस्ट म्हणजे आपलं व्याज दर त्याच्यावर असेल, प्रॉफिट लॉस वर असेल, अल्जेब्रा, जॉमेट्री, ट्रिग्नोमेट्री, एलिमेंटरी स्टॅटिस्टिक्स, स्क्वेअर रूट, एज कॅल्क्युलेशन, कॅलेंडर, क्लॉक. तर मित्रांनो इथे बघा खूप सारे पॉइंट दिलेत, पण इथे टेन्शन नका घेऊ. हे जे क्वेश्चन असणार आहेत यावर, हे क्वेश्चन मित्रांनो सिंपल असणार. तुम्हाला बेसिक मॅथमॅटिक्स जरी माहिती असेल तरी होऊ शकतं. नाही, मेन गोष्ट म्हणजे याच्यावर क्वेश्चन कमी आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जे टाइम आहे तुमचा तो टेक्निकल सिलेबसला दिला तरी पण होऊन जाईल. नेक्स्ट पॉइंट जनरल अवेअरनेस, नॉलेज ऑफ करंट अफेअर, जे काही करंट अफेअर असेल, इंडियन जिओग्राफी, कल्चर अँड हिस्ट्री ऑफ इंडिया इन्क्लुडिंग फ्रीडम स्ट्रगल, इंडियन पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशन, इंडियन इकॉनॉमी, इन्व्हायरमेंटल इश्यू कन्सर्न इंडिया अँड द वर्ल्ड. नंतर मित्रांनो स्पोर्ट असेल, जनरल सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट असेल. आणि मित्रांनो हे मधले जे 2 पॉइंट आपण डिस्कस केले जनरल अवेअरनेस वर 10 आणि हे जे आहेत मित्रांनो याच्यावर मिळून 10 क्वेश्चन, म्हणजे असे 20 क्वेश्चन. आणि मित्रांनो लास्ट जे आहे जनरल सायन्स ह्याच्यावर मित्रांनो 10 क्वेश्चन असणार आहेत. तर याच्यामध्ये कोणते कोणते पॉइंट आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री आणि लाईफ सायन्सेस. तर मित्रांनो हे आपलं 10वी 10th लेवलचं सायन्स जर तुम्ही केलं व्यवस्थित, आणि ते आपल्याला बेसिक आता फार्मसी झाल्यामुळे हे माहीतच असणार आहे, सिंपल क्वेश्चन असणार आहेत. हा झाला नॉन टेक्निकल. तर मित्रांनो तुम्हाला इथे मेन म्हणजे टेक्निकलचा जो आहे हे 70 क्वेश्चन परफेक्ट केले तुम्ही तर मित्रांनो तुमचं रिझल्ट 100% याच्यामध्ये लागण्याची शक्यता आहे. आणि मित्रांनो मेन दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. त्यामुळे मित्रांनो अभ्यास तुम्हाला व्यवस्थित करावा लागेल. जे काही पॉइंट करतायत ते व्यवस्थित, आणि पेपरमध्ये तुम्हाला आन्सर व्यवस्थित ही करावं लागतील. आणि मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर ड्रग इन्स्पेक्टर MPSC ची जी एक्झाम होणार आहे त्याची बॅच फ्री मध्ये स्टार्ट आहे. त्यासाठी मित्रांनो युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि ज्या काही मित्रांनो फार्मासिस्ट या पदा रिलेटेड ज्या काही वॅकन्सीज असतील त्याचे सर्व इन्फॉर्मेशन माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटणार आहे. आणि मित्रांनो हे जे सिलेबस कॉपी आहे ती पण तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे. त्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, ती जॉईन करा मित्रांनो तुम्ही. आणि तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. आणि मित्रांनो जेवढे पण फार्मासिस्ट तुमचे फ्रेंड असतील त्यापर्यंत या व्हिडिओला नक्की शेअर करा. थँक्यू.